आपल्याला घोषणा द्यायची आहे. पहिले भारत माता की, भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. धन्यवाद. आज शिरपूर नगरपालिका निवडणूक निमित्त शेवटची प्रचार सभा, या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आपले सगळ्यांचे नेते, आपले सगळ्यांचे प्रेरणास्थान, आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय अमरीश भाई, या शिरपूर नगरीचे शिल्पकार आदरणीय भूपेश भाई, आता ज्यांचं भाषण झालं ते आपले धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार नंदेजी, धुळे जिल्हा आपले भारतीय जनता पार्टीचे धुळे माजी अध्यक्ष आदरणीय बबन भाऊ चौधरीजी, धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय देवादादा, नगर अध्यक्षासाठी ज्यांची उमेदवारी आहे ते तरुणांचे नेते आदरणीय चिंतन भाई, मंचावर बसलेले सगळे महानुभाव, सगळे 32चे 32 नगरसेवकसाठी उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार, विविध संस्थेचे पदाधिकारी, समोर बसलेले सगळे मान्यवर, तरुण मित्र, आमच्या लाडक्या बहिणी, पत्रकार बांधव, बंधू आणि भगिनींनो, आज शिरपूर नगरपालिका निवडणूक निमित्त ही शेवटची सभा आहे आणि या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आपले नेते आलेले आहेत. बंधू आणि भगिनींनो, मी आपल्याला सांगेल 1985चा शिरपूर आणि आताच्या शिरपूर शहर जमीन आसमानचा फरक आहे. हे कशामुळे झालं? 1985 मध्ये आपले नेते अमरीश भाई या नगरपालिकेचे अध्यक्ष झाले आणि त्यापासून शिरपूर नगरामध्ये विकास कामाची सुरुवात झाली. जेव्हा जेव्हा अमरीश भाई नगराध्यक्ष होते तेव्हा त्यांचं जे पद होतं तेव्हा वेगळं वेगळं शिरपूर दिसायला लागलं आणि नंतर भूपेश भाई नगराध्यक्ष म्हणून आले. ते सुद्धा नगरपालिकेमध्ये नगर सुधारण्याचं काम भूपेश भाईंनी केलं. नंतर भाभीजी आल्या. भाभीजींनी महिलांसाठी शहरामध्ये चांगलं काम केलं, सगळ्या शहरासाठी चांगलं काम केलं आणि आता तरुण नेता चिंतन भाई आपल्या समोर आलेले आहे. त्यासाठी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की ज्या पटेल घराण्याने या शिरपूर नगरीमध्ये शिरपूर नगरीचा कायापालट केलेला आहे, त्याच घराण्याचे उमेदवार तरुण तडफदार नगर अध्यक्ष म्हणून समोर आलेले आहे. त्यासाठी मी आपल्याला सांगेल की आणखी पुढे आपल्या शिरपूर शहर हा वेगळा दिसणार आहे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की आपल्याला जे भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिलेले आहेत, चिंतन भाई असेल, 16 प्रभागामधून 32 उमेदवार असतील, या सगळ्यांना आपल्याला भरघोस मताने विजय करायचा आहे.